मागील महिन्यामध्ये तब्बल 5 लाख लाडक्या बहिणी योजनेतून बाहेर झाल्या। पुढील महिन्यामध्ये तब्बल 7 लाख लाडक्या बहिणी योजनेतून बाहेर होणार आहे। फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये वितरित केल्यानंतर आता राज्य सरकारने एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे। दिनांक 18 मार्च पासून लाडक्या बहिणींची कसून तपासणी सुरू करण्यात येणार आहे आणि घरामध्ये जर ह्या 5 वस्तू आढळल्या, लाडक्या बहिणींच्या घरामध्ये जर ह्या 5 वस्तू दिसल्या तर त्यांना लगेचच लाडकी बहीण योजनेतून बाहेर करण्यात येणार आहे आणि यापुढे योजनेचा एकही हप्ता, एकही रुपया या लाडक्या बहिणींना मिळणार नाहीये। होय मित्रांनो, आत्ताची सर्वात मोठी आणि धक्कादायक अपडेट नुकतीच पुढे आलेली आहे। जर तुमच्या घरामध्ये देखील ह्या 5 वस्तू असतील तर तुम्हाला लगेच सावध होण्याची गरज आहे, कारण यापुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाला मिळू शकणार नाही। या लाभापासून तुम्हाला वंचित केले जाऊ शकते। मित्रांनो, काय आहे ही सविस्तर अपडेट लगेचच आपण जाणून घेणार आहोत। ह्या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती तुम्हाला करतोय, जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवे असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून शासनाच्या विविध योजनांबद्दलची इत्थंभूत माहिती वेळेवर तुम्हाला मिळत राहणार आणि कुठलीच महत्त्वाची अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। मित्रांनो, राज्य सरकारने अंगणवाडी सेविकांना एक महत्त्वाचा आदेश दिला आहे आणि 18 मार्च पासून लाडक्या बहिणींची कसून चौकशी, कसून तपासणी करण्याचे आदेश राज्यभरातील तमाम अंगणवाडी सेविकांना देण्यात आले आहे। तेव्हा ह्या अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांची कसून चौकशी करणार आहेत। सदर महिला ही लाडकी बहीण योजनेच्या प्रत्येक निकषामध्ये बसते की नाही याबाबतची महत्त्वाची पडताळणी ह्या अंगणवाडी सेविका करणार आहे। तसेच ह्या योजनेच्या लाभार्थी महिलेच्या घरामध्ये जर ह्या 5 वस्तू दिसून आल्या तरी देखील अशा महिलेला लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून लगेचच वंचित केले जाणार आहे। तसेच मित्रांनो, अशा देखील महिलांची यादी जाहीर करण्यात आली आहे ज्या अजूनही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीत येतात मात्र संशयित आहेत। त्या लाडकी बहीण योजनेच्या निकषांची अंमलबजावणी करतात की नाही याबाबत संभ्रम आहे। तेव्हा अशा संशयित महिलांची चौकशी देखील अशा अंगणवाडी सेविकांमार्फत करण्यात येणार आहे। तेव्हा मित्रांनो, अनेक महिलांकरिता ही एक धक्कादायक बाब पुढे आलेली आहे। मित्रांनो, अनेक अशा महिला आहेत ज्यांनी आतापर्यंत खोटी माहिती पुरवून लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवलेला आहे। एकतर त्या किंवा त्यांच्या कुटुंबातील एखादा सदस्य हा आयकरदाता असेल, 2.5 लाख रुपयांच्या वर त्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न असेल, किंवा लाडकी बहीण योजनेव्यतिरिक्त इतर कोणत्याही शासकीय योजनेद्वारे त्या 1,500 किंवा त्याहून अधिक रकमेचा आर्थिक लाभ दरमहा मिळवत असतील। तसेच अशा महिला ज्यांच्या स्वतःच्या नावे किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या नावे 4 व्हीलर वाहन असेल, अशा सगळ्या गोष्टी असताना देखील या महिलांनी आतापर्यंत खोटी माहिती पुरवून सरकारची दिशाभूल करून योजनेचा लाभ मिळवलेला आहे। आतापर्यंत तब्बल 13,500 रुपये अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा झाले आहे। मात्र यापुढे अशा बहिणींना योजनेमधून ब्लॅकलिस्ट करण्यात येणार आहे आणि अशा महिलांना यापुढे योजनेद्वारे एकही हप्ता मिळणार नाही याची दक्षता सरकारमार्फत घेतली जाणार आहे। मित्रांनो, राज्य सरकारने तातडीचे आदेश अंगणवाडी सेविकांना दिले आहे। प्रत्येक अंगणवाडी सेविकेला या आदेशाचे पालन करावेच लागणार आहे। 18 मार्च पासून या आदेशाची अंमलबजावणी केली जाणार आहे आणि लाडक्या बहिणींची कसून तपासणी या अंगणवाडी सेविकांना करावी लागणार आहे। लाडकी बहीण योजनेच्या निकषांची तंतोतंत अंमलबजावणी सदर महिला करते की नाही याबाबतची तपासणी ह्या अंगणवाडी सेविका करणार आहे। मित्रांनो, तसेही लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त आर्थिक ताण पडत आहे। लाडकी बहीण योजनेपायी सरकारच्या इतर योजनांवर गंडांतर आले असल्याचे देखील बोलले जात आहे। अशा अनेक योजना आहेत ज्या लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून बंद पडल्या आहेत। शासनाजवळ पुरेसा निधी नसल्यामुळे या योजना बंद करण्यात आल्या आहेत। तेव्हा लाडक्या बहिणींमुळे समाजाच्या इतर घटकांकडे दुर्लक्ष केले जात आहे, अशा प्रकारची टीका देखील राज्य सरकारवर सध्या सर्वत्र होत आहे। तेव्हा मित्रांनो, लाडकी बहीण योजनेव्यतिरिक्त इतर योजनांवर देखील आता सरकारला लक्ष द्यावे लागणार आहे आणि त्याकरिताचा निधी सरकारला लवकरात लवकर जमा करावा लागणार आहे। या निधीची उपलब्धता किंवा तरतुदीकरिता महायुती सरकारला काही ना काही तोडगा काढणे अत्यावश्यक आहे, अन्यथा या सरकारचा काही निभाव लागणार नाही अशा प्रकारचे भाकीत देखील अनेक राजकीय विश्लेषकांनी केले आहे। तेव्हा सरकारने हा महत्त्वाचा एक निर्णय घेतला आहे। मित्रांनो, अंगणवाडी सेविका घरोघरी फिरणार आहे। ज्या घरामध्ये लाडक्या बहिणी असतील, लाडकी बहीण योजनेअंतर्गत जर त्या लाभ घेत असतील तर त्यांच्या नोंदी या अंगणवाडी सेविकांना त्यांना पुरवण्यात आलेल्या लॅपटॉपवर किंवा मोबाईलमधील सॉफ्टवेअरमध्ये करावी लागणार आहे। आणि मित्रांनो, ह्या एका प्रोसेसमुळे, ह्या शासनाच्या एका निर्णयामुळे अनेक लाडक्या बहिणींचे पितळ उघडे पडणार आहे, ज्यांनी आतापर्यंत खोटी माहिती पुरवून शासनाची दिशाभूल करून आतापर्यंत योजनेचा लाभ मिळवला आहे। प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले। अशा सर्व लाडक्या बहिणींना आता महायुती सरकारच्या ह्या निर्णयामुळे चांगलाच चाप बसला
असणार आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून तर अशा महिलांना वंचित करण्यात येणार आहे आणि सोबतच इतर शासकीय योजनांमध्ये देखील त्यांना ब्लॅकलिस्ट केले जाऊ शकते। ज्या बहिणींनी लाडक्या बहीण योजनेचा गैरफायदा घेतलाय, अपात्र असताना देखील खोटी माहिती पुरवून ज्या लाडक्या बहिणी योजनेचे पैसे उचलत आहेत, अशा महिलांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश आता महायुती सरकारने दिले आहे। आणि मित्रांनो, सरकारच्या ह्या निर्णयामागील कारण देखील अगदी स्पष्ट आहे। त्यांना लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या आता दिवसेंदिवस कमी करत न्यायची आहे, जेणेकरून सरकारच्या तिजोरीवर जो अतिरिक्त भार पडत आहे तो कमी करता यावा। तसेच अन्य योजनांना देखील आर्थिक सहाय्य देण्यात यावे, अन्य शासकीय योजना बंद पडू नये, लाडकी बहीण योजनेचा नकारात्मक परिणाम अन्य योजनांवर पडू नये, हा या सरकारच्या निर्णयामागील मुख्य हेतू आहे। तसेच मित्रांनो, लाडकी बहीण योजनेमुळे विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे। ज्या प्रकारचे आश्वासन निवडणुकीपूर्वी आचारसंहितेदरम्यान महायुती सरकारच्या बड्या नेत्यांनी केले होते, त्या वचनांची पूर्तता अद्यापही महायुती सरकारने केलेली नाहीये। आपल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात महायुतीचे सरकार अपयशी ठरले, अशा प्रकारचा आरोप किंवा घणाघात सरकारवर विरोधकांनी केला आहे। तेव्हा मित्रांनो, ह्या सगळ्या नकारात्मक गोष्टींवर पुरून उरण्याकरिता आता महायुती सरकारने हा एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। राज्यभरातील अंगणवाडी सेविकांच्या मदतीने पात्र महिलांना ज्या लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बसत नसताना देखील योजनेचा लाभ घेत आहेत, या महिलांना योजनेतून बाहेर करण्याचे कार्य आता राज्य पातळीवर केले जाणार आहे। 18 मार्च मंगळवारपासून या मोहिमेला सुरुवात करण्यात येणार आहे। प्रत्येक अंगणवाडी सेविकेला या प्रक्रियेकरिता एक लॅपटॉप किंवा एक मोबाईल फोन ज्यामध्ये एक सॉफ्टवेअर डाउनलोड असेल, सोबतच इंटरनेटचे कनेक्शन किंवा वायफाय देखील पुरवला जाणार आहे। आणि या सॉफ्टवेअरमध्ये ह्या अंगणवाडी सेविकांना सदर महिलेची नोंद घ्यायची आहे। सोबतच मित्रांनो, जिल्हा स्तरावर कलेक्टर मार्फत ह्या अंगणवाडी सेविकांना एक यादी देखील देण्यात आली आहे। या यादीमध्ये काही अशा महिलांची नावे आहेत ज्या महिला संशयास्पद आहेत, ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बसतात की नाही याबाबत सरकारच्या मनात अजूनही संभ्रम आहे। त्यांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना जी माहिती पुरवली, जी कागदपत्रे सादर केली, त्यांची सत्यता तपासण्याचे कार्य देखील ह्या अंगणवाडी सेविकांना करावे लागणार आहे। आणि अशा महिला ज्या आढळून येतील की त्यांनी चुकीची माहिती पुरवून, खोटी माहिती देऊन आतापर्यंत योजनेचा लाभ मिळवलेला आहे, अशा महिलांना लगेचच लाडकी बहीण योजनेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार आहे। मित्रांनो, ह्या महिलांची चौकशी करत असताना महत्त्वाच्या 5 मुद्द्यांकडे सर्वात जास्त लक्ष दिले जाणार आहे। तेव्हा मित्रांनो, हे 5 मुद्दे कोणते, महिलांना सर्वात जास्त कोणते प्रश्न विचारले जाणार आहे आणि कोणत्या निकषांद्वारे त्यांना ह्या योजनेतून बाहेरचा रस्ता दाखवला जाणार आहे, त्याबाबत आपण लगेचच जाणून घेऊया। पण मित्रांनो, अजूनही जर तुम्ही या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच करून घ्या। मित्रांनो, ह्या 5 पैकी महत्त्वाचा आणि सर्वात पहिला मुद्दा आहे महिलेच्या नावे किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या नावे 4 व्हीलर वाहन असता कामा नये। होय मित्रांनो, महिलेच्या नावे किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या नावे 4 व्हीलर वाहनचे रजिस्ट्रेशन असता कामा नये। मग ते 4 व्हीलर वाहन नवे असो किंवा कितीही जुने असो, जर महिलेच्या नावे किंवा घरातील एखाद्या सदस्याच्या नावे 4 व्हीलर वाहन रजिस्टर असेल तर अशा महिलेला तातडीने लाडकी बहीण योजनेतून बाहेर केले जाणार आहे। पण मित्रांनो, जर हे 4 व्हीलर वाहन कमर्शियल असेल तर मग त्या वाहनाला पिवळी नंबर प्लेट असणे अत्यावश्यक आहे। कमर्शियल वापराकरिता जर हे वाहन असेल तर मग चालेल, मात्र जर पर्सनल गरजांकरिता जर 4 व्हीलर वाहन तुमच्या घरामध्ये असेल तर मग तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही। मित्रांनो, ह्या सोबतच एका महत्त्वाच्या गोष्टीची नोंद घ्या। ह्या 4 व्हीलर वाहनांच्या क्रायटेरियामध्ये ट्रॅक्टरला वगळण्यात आले आहे। जर तुमच्या घरामध्ये ट्रॅक्टर वाहन असेल तरी देखील तुम्हाला काळजी करण्याचं कसलंच कारण नाही। ट्रॅक्टरच्या घरामध्ये आहे त्या घरातील महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार आहे। तेव्हा मित्रांनो, ह्या क्रायटेरियाबाबतचं कसलंच कन्फ्युजन तुमच्या मनामध्ये ठेवू नका। मित्रांनो, ह्या सोबतच ह्या अंगणवाडी सेविका एक महत्त्वाचा प्रश्न सदर महिलेला विचारणार आहे की सदर महिलेच्या नावावर किती मालमत्ता रजिस्टर आहे, सदर महिलेच्या नावावर किती प्रॉपर्टी आहे, अशा प्रकारची चौकशी देखील ह्या अंगणवाडी सेविकांमार्फत केली जाणार आहे। मित्रांनो, ह्या चौकशी दरम्यान जर असे आढळून आले की सदर महिला ही सधन आहे, गरीब कुटुंबातील नाही, सुखवस्तू कुटुंबातील आहे, तर अशा महिलेला देखील लाडकी बहीण योजनेतून वगळले जाणार आहे। कारण मित्रांनो, लाडकी बहीण योजना सुरू करण्यामागचा सरकारचा हेतू अगदी स्पष्ट होता। ज्या गरीब महिला आहेत, गरजू महिला आहेत, त्यांचा संसाराचा गाडा व्यवस्थित ढकलण्याकरिता सरकारद्वारे आर्थिक सहाय्य करण्याकरिता ही योजना सुरू करण्यात आली होती। पण मित्रांनो, अशा अनेक महिला आहेत ज्या सुखवस्तू कुटुंबातील असताना देखील, सधन कुटुंबातील असताना देखील त्यांनी आतापर्यंत या योजनेद्वारे आर्थिक लाभ मिळवला आहे। तसेच मित्रांनो, आयकर विभागाकडून महायुती सरकारने जो डाटा मागवला आहे त्याद्वारे देखील अशा अनेक महिलांचे नावे उघड झाले आहे ज्यांचे उत्पन्न हे भरपूर आहे, तरी देखील लाडकी बहीण योजनेचा त्यांनी लाभ घेतलेला आहे। मात्र आता यापुढे अशा सर्व महिलांना या योजनेतून ब्लॅकलिस्ट करण्यात येणार आहे। या योजनेद्वारे त्यांना यापुढे एकही रुपयांचा लाभ मिळणार नाही याची दक्षता आता सरकारमार्फत घेतली जाणार आहे।
मित्रांनो, सदर स्त्रीच्या नावावर किती संपत्ती आहे हे तर विचारल्या जाणारच, सोबतच कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावे देखील किती संपत्ती आहे याची देखील चौकशी केली जाणार आहे. मित्रांनो, ह्या सोबतच लाडकी बहीण योजनेचे जे निकष आहेत त्या सर्व निकषांमध्ये सदर महिला बसते की नाही याबाबतची चौकशी देखील या अंगणवाडी सेविकांमार्फत केली जाणार आहे. लाडकी बहीण योजनेचे जे निकष आहेत ज्यामध्ये रहिवासाचा दाखला की सदर महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असणे अत्यावश्यक आहे, सोबतच तिचे वय 21 ते 65 वर्षांच्या दरम्यान असणे अत्यावश्यक आहे. वैवाहिक स्थितीमध्ये असे नमूद करण्यात आले आहे की ऍप्लिकंट्स कॅन बी मॅरिड, डिवोर्स्ड, विडोड, अबंडन्ड, डिस्टिट्यूट और अन अनमॅरिड वुमन इन द फॅमिली. तर ह्या क्रायटेरियाला देखील तुम्हाला पूर्ण करावे लागणार आहे. सोबतच बँक अकाउंट तुमचे असणे अत्यावश्यक आहे, ज्याला आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे. तुमच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांच्या वर असता कामा नये याबाबत देखील खात्री केली जाणार आहे. सोबतच तुमच्या घरामध्ये एखाद्या सदस्याच्या नावे 4 व्हीलर वाहन असू नये हा देखील एक महत्त्वाचा क्रायटेरिया आहे. तर मित्रांनो, ही होती लाडकी बहीण योजनेविषयीची आजची सर्वात महत्त्वाची अपडेट. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा असा वाटला असणार. तेव्हा व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.